खामोश है सरकार। अवाम किससे मांगे जवाब? कौन है बेजुबानों की आवाज? क्यों भयभीत है महिलाएं अपने ही आंगन में? शिक्षा के बाजार में क्यों बिक रहे हैं जवान चेहरे? क्यों भूखा है मेहनत कश किसान? सदे हुए हाथ किससे मांगे काम? एक ही जवाब, उठे समूह की आवाज। हम बनेंगे इसकी परवाज। आवाज इंडिया टीवी में मैं ओमराज सरदार आप सभी का स्वागत करता हूं। आवाज इंडिया टीवी चैनल आवाज आपकी इस प्रोग्राम के जरिए उन लोगों के बीच जाकर उनकी आवाज में अपनी आवाज मिलाता है जो वाकई अपने हकों के लिए लड़ रहे हैं। ये वो लोग हैं जिनकी आवाज बिल्कुल भी सुनी नहीं जाती है। आवाज इंडिया टीवी चैनल आवाज आपकी इस प्रोग्राम के जरिए उन्हीं की आवाज को बुलंद करता है। आज हम लोग चंद्रपुर जिले के चिमूर तहसील के तहत चिखलापार गांव में है और इस गांव की स्थिति बहुत ही बुरी है। इस गांव को दोनों तरफ से नदी ने घेर के रखा हुआ है। जब कभी भी बारिश होती है तो इस गांव में आने के लिए जो रास्ते जो नदी से होकर आते हैं वो दोनों रास्ते बंद हो जाते हैं और स्थिति कुछ ऐसी हो जाती है कि यहाँ के लोग यहीं पे लटक जाते हैं। ये लोग ना तो बाहर जा सकते और ना ही बाहर के लोग यहाँ पे आ सकते हैं। एक किसान का दावा ये है कि वो रास्ता मेरे खेती के बीच से जा रहा तो उस वजह से मैं वो जगह नहीं दूंगा। तो दूसरा किसान वही दावा करता है कि नहीं वो जगह मेरी है इसलिए मैं जगह नहीं दूंगा। जबकि यहाँ के लोगों का कहना यह है कि वो जगह रास्ते के लिए बनी हुई है फिर भी वहाँ से रास्ता नहीं बन रहा। स्थिति यहाँ की कुछ ऐसी है कि जब कभी भी बारिश होती है तो आने जाने के लिए रास्ते बंद हो जाते हैं। जो रास्ता है वो रास्ता बना नहीं है। तो आइए यहाँ के लोगों से बातचीत करते हैं कि इस वक्त की बारिश में इस एरिया की स्थिति कैसी थी और कैसी हालत थी यहाँ की। माझं नाव संतोष उतारा डांगे, चिखलापार। मी उपसरपंच आहे कटकराम कळमगाव, चिखलापार येथील रहिवासी आहे। या गावातील समस्या 30 ते 40 वर्षापासून ह्या समस्या अशा पडलेल्या या गावामध्ये आहेत। त्याचं सोल्युशन वारंवार आम्ही आपल्या निवेदनाद्वारे आधीच्या सरपंचांनी असो उपसरपंचांनी असेल तहसीलदारापर्यंत ते मुख्यमंत्र्यापर्यंत यांनी निवेदनाद्वारे मांडलेले आहे। तरी त्यांना अजूनही आठवण झाली की नाही झाली असं आम्हाला वाटलं ना। आता आम्ही पदावर आल्यानंतर माझ्या काळामध्ये 3 वर्ष झाले सरपंच बनलेला उपसरपंच, त्या काळामध्ये आज कमीत कमी 50 ते 70 आजपर्यंत माझ्याकडे एनओसी आहेत की ज्या मी तहसीलदारापासून तर पंचायत समिती लेवल ते जिल्हा परिषद लेवलपर्यंत ते मुख्यमंत्री ते पंतप्रधानापर्यंत माझ्याकडे एनओसी आहे की मी दिलेल्या या गावाच्या समस्याबद्दल। या गावामध्ये जेव्हा वारंवार असा अतिवृष्टी होते पावसाळ्यामध्ये तर या गावामध्ये दोन्ही बाजूनं नदी वेढलेली आहेत आणि त्या नदीमुळे त्या पाणी हे गावामध्ये येते। सर्वप्रथम पाणी आल्यानंतर लोकांच्या मनात असा भीतीचं निर्माण होणार की आता दिवस आहे, दिवसा एवढं पूर आहे आपल्या गावामध्ये तर रात्री जर पाणी झाला तर काय होणार, आपण कुठं जाणार अशी समस्या निर्माण होते। त्याच्यामुळे कुठेतरी पूर निघून गेल्यानंतर 4 दिवसानंतर जेव्हा आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांसमोर आम्ही 4 लोक ते 10 लोक जातो, जेव्हा सरपंचाला घेऊन स्वतः मी सुद्धा गेलो तेव्हा ते म्हणतात आम्ही ठीक आहे, आमच्या लेवलवर आम्ही लेटर पत्र जे काय आहे ते आम्ही पाठवतो असे म्हणतात। पण त्याचं उत्तर आम्हाला कधी आलेलं नाही आहे आणि आम्ही पुलकम बंधाऱ्याची मोठा पूल तर जाऊ द्या पण साधा पुलकम बंधारा या गावाला जाण्या येण्यासाठी चिमूरला जो आम्ही पुलकम बंधाऱ्याची मागणी वारंवार करत आहोत। आज किती वर्ष झाले, 40 वर्ष झाले असेल तर पण माझ्या काळामध्ये आज मी या पुलकम बंधाऱ्यासाठी 3 ते 4 वेळा आमदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। माझ्याकडे असे एनओसी आहेत त्या तारखेच्या सुद्धा माझ्या जवळ आहे। आज मी या इंडिया चॅनलच्या समोर बोलत आहे आणि माझ्या समोर माझ्या जवळ आज माझ्या एनओसी सुद्धा माझ्या जवळ आहेत। डायरेक्ट आम्ही पाहून घेऊ करून टाकू असं म्हणता। आम्ही किती वर्ष थांबायचे, काय करायचं, मला हा एक मोठा समस्या निर्माण झाली आणि म्हणून वारंवार मी आज म्हणता अचानक पंचायत समितीमध्ये गेला, चौधरी मॅडम भेटल्या, त्यांना पण समस्या माझ्या गावात सांगितल्या। त्यांना वाटलं ठीक आहे आम्ही मोका चौकशी करू येऊ असं म्हटलं। ही आमची हा खरोखरच मुख्यमंत्री ते पंतप्रधानापर्यंत जायला पाहिजे आणि गेली आणि जाऊन आमच्या जर या गावाच्या समस्या जर खरोखरच झाल्या असवाल तर आम्ही समजू की आमच्या या चॅनलद्वारे खरोखर आमच्या गावाचा विकास झाला। तो इन्होंने जब एप्लीकेशंस की वो उनकी सारी ओसीज है इनके पास है, उनकी सारी वो कॉपीज है। जब इन्होंने एप्लीकेशन की, इतनी एप्लीकेशन करने के बावजूद भी अभी तक यहाँ पे रास्ता नहीं बना, यहाँ पे ब्रिज भी नहीं बना। दोनों तरफ से इस गांव को नदी ने पूरी तरह घेर लिया है। जब कभी भी बारिश होती है और बहुत ज़्यादा बारिश होती है, थोड़ी बहुत भी बारिश होती है तो गांव में पानी घुस जाता है। जब कभी भी बारिश होती है इस गांव को पूरी तरह ब्लॉक कर दिया जाता है। इस गांव के लोग बाहर आ जा नहीं सकते, फिर भी प्रशासन इसकी तरफ ध्यान नहीं दे रहा। इनके कहने के हिसाब से अगर ये बात तलाठी से करते हैं तो तलाठी कहते हैं कि उनके पास इसका अभी तक अप्रूवल नहीं आया।
ग्राम पंचायत में जाते हैं तो वो कहते हैं कि अभी तक इसका कुछ हुआ नहीं है। तो इन लोगों ने किसके ऊपर अपना भरोसा जताना चाहिए। साथ ही साथ यहाँ पे जो छोटा सा एक विवाद चल रहा है ज़मीन को लेके, छोटे से टुकड़े को लेके, तो कुछ लोगों का कहना यह है कि वो उनकी ज़मीन होने की वजह से वो लोग वहाँ से रास्ता नहीं जाने देंगे, लेकिन इन लोगों का कहना यह है कि वो ज़मीन सरकार की है और वहाँ से रास्ता जाना चाहिए, फिर भी वो रास्ता अभी तक पूरी तरह बना नहीं है। ये स्थिति इस गाँव की है। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव हरिहर देवरावजी कापसे, चिखलापार, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर. मी येथील रहिवासी असून या गावच्या भरपूर काही समस्या आहेत. या गावाला पाणी आल्यामुळे आमच्या गावातील वाटचाल अजिबात रस्ते वगैरे बंद होतात. गुराढोरांची तणी चारा वाहून गेलेला आहे. त्यामुळे जनावरांना काय टाकावं हा एक प्रश्न आहे. मुलं बाळं चिमूरला शाळेत जातात तर 2 महिने त्यांची शाळा वगैरे शिक्षण होऊ शकत नाही. त्यासाठी आम्ही बरेच काही प्रयत्न करत आहोत, परंतु आमच्या प्रयत्नाला यश येऊन नाही राहिलेलं आहे. त्यासाठी आता आम्ही काय करावे. आताच उपसरपंच यांनी बरेच काही वाचून सांगितलं आहे त्यांनी, तरी पण आमच्याकडे सरकार काहीही लक्ष करत नाही. यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. स्थिति कुछ ऐसी है इस गांव की कि जो बच्चे इस गांव से बाहर मतलब चिमूर में पढ़ाई के लिए जाते हैं, जब बारिश होती है तो ये गांव पूरी तरह ब्लॉक हो जाता है और उतने दिन वो बच्चों की स्कूल में जाना नहीं होता है। उस वजह से भी उन बच्चों का भी नुकसान होता है। प्रशासन अगर इस एरिया के लिए, इस गांव के लिए एक अच्छा रास्ता बना देता है तो कम से कम उन बच्चों का भविष्य अच्छा हो सकता है। अगर 2 महीने वो बच्चा स्कूल में नहीं जाएगा तो वो बच्चा प्रोग्रेस किस तरह करेगा, ये एक सवाल उठता है। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव चंद्रकांत लक्ष्मणराव कापसे, चिखलापार, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर इथला रहिवासी असून या गावामध्ये मी 5 वर्षाच्या अगोदर सरपंचसुद्धा होतो. त्यामध्ये बऱ्याचशा समस्या होत्या आणि अलीकडे त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहे. सर्वात मोठी समस्या या गावाची म्हणजे पिण्याच्या पाण्याची. या गावामध्ये शासनाने फिल्टर चालू केलेलं होतं, पण ते काही काळपर्यंत चाललं, नंतर बंद करण्यात आलेलं आहे. तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा काही आल्या असतील, पण अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे. आणि आरोग्याची समस्या सर्वात नेहमी वारंवार या गावामध्ये बिमार पडतात. जाण्या येण्याची समस्या आहे. रस्ते नाही आहेत. बऱ्याचशा काही निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवार तात्पुरते आपल्या कामाकरता येतात, याच्याकरता मतं मागण्याकरता, आणि ते त्यांची कार्यकाल संपल्यानंतर निघून जातात आणि त्यानंतर या गावाकडे कोणीही लक्ष देत नाही करता, आणि शासकीय यंत्रणा सुद्धा म्हणजे काही करू शकत नाही. पानी ये एक बहुत बड़ी समस्या है यहाँ पे। इनके कहने के हिसाब से बारिश का जब पानी आता है तो नदी ओवरफ्लो होकर पूरी तरह गांव में घुस जाती है और गांव के लोगों का नुकसान होता है। साथ ही साथ प्रशासन ने यहाँ पे जो वाटर प्यूरिफायर लगा है वो कुछ दिन तक तो ठीक चला, लेकिन उसके बाद बंद हो गया। तो पीने के पानी की एक बहुत बड़ी समस्या है, बारिश के पानी की भी एक समस्या है और पीने के पानी की भी समस्या है। साथ ही साथ रोड जो आवागमन के लिए बेहद जरूरी है, वो रास्ते का इस गाँव में बिल्कुल भी पता नहीं। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव रघुनाथ महादेव वाघ आहे. मी 2006 मध्ये या ठिकाणी मुख्याध्यापक या नात्याने काम करत आहे. तेव्हापासूनची इथली परिस्थिती पाहत आहोत. या गावच्या समस्या ज्या आहेत की या गावामध्ये जाण्या येण्यासाठी कोणताही प्रमुख असा मार्ग नाही आहे. गावामध्ये सडका नाही आहेत. या गावामध्ये नाली विस्तारण, पाणी निचरावण्यासाठी काही माध्यम नाही आहेत. त्याचबरोबर इथल्या प्रमुख समस्या म्हणजे पाण्याची आहे. जे गव्हर्नमेंटनी की सरकारने त्यांच्यावर काही फिल्टर योजना टाकली होती, ती फिल्टर योजना काही दिवसापर्यंत सुरळीत चालली. आणि विहिरी ज्या आहेत, बोरिंग नादुरुस्त आहेत, बोरिंगचे पाणी पिण्यासारखं नाही आहे. आणि पिण्याच्या पाण्याची जे विहिरी आहेत त्यांच्यात ते पावडर वगैरे टाकून ते पाणी पिण्याचे वापर करतात. यावर्षी आमच्या या शाळेमध्ये 3 फूट जवळपास पाणी शिरला. सतत 3 दिवस तिथं स्थलांतरित राहिला. तो पाणी इकडे निघत नव्हता, तिकडेही निघत नव्हता. त्यावेळेस आमच्या गावातील काही लोकांचे घरं पडले. ते घरं पडल्यानंतर त्यांना स्थलांतरित करण्यासाठी, तिथं राहण्यासाठी कुठेही मोका मिळाला नाही. तर आमच्या शेजारीत असलेले एक समाज मंदिर होतं, त्या समाज मंदिरमध्ये त्याला स्थलांतरित करून आम्ही तिथं बसवलं, त्यांना संरक्षण दिलं. त्याचबरोबर आमच्याकडे शालेय पोषण आहार जो होता, जवळपास 53 किलो आमच्या शालेय पोषण आहार खराब झाला. तांदूळ, गहू, तिखट, मीठ हे सगळं संपूर्ण साहित्य ओले झाले. त्याच्याबरोबर शालेय देकाड आणि पोरांच्या पुस्तकाही ओल्या झाल्या. या बिकट समस्या आहेत. या बिकट समस्यावर शासनाने कुठेतरी मात करून त्याला योग्य असा निर्णय देऊन त्यांची व्यवस्था लावण्यात यावी. जो ग्राम पंचायत की स्कूल है वो नदी को लगकर ही है। नदी से काफ़ी करीब होने की वजह से जब कभी भी बारिश का पानी नदी में बहुत ज़्यादा बढ़ जाता है तो पूरी तरह स्कूल में घुस जाता है।
उसके तहत भी बहुत सा नुकसान होता है। काफ़ी बार इनकी फाइलें ख़राब हो चुकी है। जैसे कि इन्हीं के कहने के हिसाब से तकरीबन इस वक्त 3 फीट के करीब उस स्कूल में पानी था, तो उस स्कूल में बच्चे फिर शिक्षा कैसे लेंगे। साथ ही साथ जो खाने पीने की चीज़ें थी वो भी पूरी तरह ख़राब हो चुकी है। प्रशासन ने इस बारे में कुछ ना कुछ उचित निर्णय लेने चाहिए। अब देखना यह है कि प्रशासन किस तरह के निर्णय लेता है। पोरीला नेलीला माझ्या पोरीला दवाखान्यात नेताच माझी पोरगी माझं नाव सौ निर्मला हरिहर कापसे, पोलीस पाटील चिखलापार। मी या गावची रहिवासी आहे, चिखलापारची। या गावामध्ये मी आली तेव्हापासून दवाखान्याचा पत्ता नाही। गोळ्यासुद्धा खूप आजारी लोक, गोळीसुद्धा भेटत नाही। लहान मुलं आजारी पडतात। चिमूरला जायला रस्ता नाही, रोड नाही, काही नाही। 4 महिने एवढाही त्रास असते का खूपच त्रास असते। आम्हाला दळण पत्ती सुद्धा या गावाला मिळत नाही। आम्हाला ह्या नदी ओलांडून आम्हाला सुद्धा जावं लागते। पुन्हा हे लहान लेकरं हे मोठ्या मुलांना खूप आजारी पडतात। मोठे मुलं, छोटे मुलं आणि स्त्री पुरुष पूर्ण जर हे आजारी पडतात। पण हे दवाखान्याला आम्हाला सोय तुम्ही करून द्या, नाही तर हे आमच्या गावाला खूपच काही असं आहे, खूपच अडचण आहे। या गावाला लाईन नव्हती। मी काही दिवस 5 वर्ष मेंबरीन होती, शिवकर जाऊन भेटली, लाइन आणली। ना तो इस गांव में किसी तरह का कोई दवाखाना है, ना ही इस गांव में किसी तरह का कोई मेडिकल स्टोर्स है। अगर गलती से बारिश के दिनों में यहाँ पे कोई बीमार गिर जाता तो ये एक बहुत बड़ा इशू बन जाता है। बारिश के दिनों में पानी बढ़ने की वजह से इस गांव से कोई बाहर भी नहीं जा सकता और बाहर का कोई आदमी अंदर आ नहीं सकता। तो ऐसी स्थिति में यहाँ के इंसानों ने क्या करना चाहिए? अगर इस गांव का रास्ता बनता है तो कम से कम जो लोग बीमार हैं उनकी तो जानें बच सकती है। बारिश की वजह से वैसे काफ़ी सारा नुकसान हो जाता है। उन दिनों में अगर कोई बीमार गिर जाता है तो बहुत बड़ा नुकसान हो जाता है। फिर भी प्रशासन इसे अनदेखा कर रहा है। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव विद्या दिलीप कापसे आहे। या गावातल्या उपसरपंच सरपंचानं ह्या गावामध्ये लक्ष दिलं नाही, कारण ह्या गावात नाल्याच नाही। जे शौचालय पाणी आहे ते त्यांना जाले अजिबात नाही। याच्या अंगणात गेलं का तो भांडण करते, त्याच्या अंगणात गेलं तर तो भांडण करते। माझ्या भिंतीला तुझं पाणी नाही पाहिजे, तो म्हणते माझ्या भिंतीला तो पाणी नाही पाहिजे। सरपंचांनी उपसरपंचांनी ह्या गावामध्ये लक्ष द्यायला पाहिजे। थोड्याशा पाण्यासाठी खूप भांडणं झाले आणि एकामेकाचे डोकसे फोडणे झाले, भांडण झाले। ह्या गावातले लोक नाल्या काढून देत नाही, रोड चांगले नाही। इतकं याच्यामध्ये पाण्याला झालं की विहिरीच्या भोवतामध्ये खूप कचरा आहे, कारण की खात आहे ते लोक उचलत नाही आहे। हे लोक का नाही साफ करत नाही। इतकं गंद पाणी जाते का खूप प्यावं असं वाटत नाही। विहिरीच्या भोवता विहिरीच्या चिला चढते, ते साफ करत नाही। आणि काय म्हणते आम्ही याचा कर 15 रुपये कर घेते साफसफाईचा, पण तो साफसफाई करत नाही। कर कशाचा घेता तुम्ही? माझं नाव कल्पना गिरीधर कापसे, राहणार चिखलापार, पोस्ट सावरगाव, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मी इथली रहिवासी असून या गावामध्ये धड किराणा दुकान नाही, धड पिण्याच्या पाण्याची सोय नाही। आणि एखादा मुलगा रडला किंवा काही झाला तर त्यांना थोडंसं चॉकलेट किंवा बिस्किट किंवा असं कोणतंही काही देण्याची मुलगा तसाच रडत असतो आणि त्याला कुठलंही काही खायला मिळत नाही। आणि हे पावसाच्या पाण्यात तर खूपच गती असते की इकडे जाता येत नाही आणि तिकडे जाता येत नाही। माझा मुलगा दररोज चिमूरला जात असते, पण तो चिमूरहून आता सध्या आणत असते, पण इथे पावसाच्या वेळेस तो कुठेही जाऊ शकत नाही आणि कुठेही नाही। आमची खाण्यापिण्याची सोय तर खूपच गंभीर असते। आणि आमच्याकडे पिण्याचं पाणी म्हटलं की पाऊस आला की कुठलं पाणी प्यायचं कुठलं नाही प्यायचं हे रोगराई पसरत असते। त्यांनी हगवण उलटी सुरू असते आणि दवाखान्यात ताप जर आला की कुठे जायचं कुठे नाही हे पण त्यांना कळत नाही। तो ये गांव पूरी तरह हर जगह से अलग हो चुका है। जब बारिश का पानी बढ़ जाता है तो दोनों साइड से रास्ते बंद हो जाते हैं। जिस नदी से लोग आना जाना करते हैं उस नदी में ओवरफ्लो होने की वजह से उस रास्ते से भी लोग नहीं आ नहीं सकते। यहाँ के लोग भी बाहर नहीं जा सकते। तो उनकी जो ज़रूरतें हैं उन ज़रूरतों का क्या प्रशासन उनकी ज़रूरतें पूरे करने के लायक नहीं है? क्या प्रशासन नहीं चाहता है कि ये गांव यहीं पर रहे? अगर प्रशासन ये चाहता है कि ये गांव यहाँ से हट जाए तो इन्हें यहाँ से हटाना चाहिए, इन्हें स्थलांतरित करना चाहिए, इन्हें दूसरी जगह देनी चाहिए। लेकिन पिछले कई सालों से ये लोग इसी बात के लिए लड़ रहे हैं, फिर भी प्रशासन इन्हें ना तो यहाँ से हिला रहा है, ना ही दूसरी जगह दे रहा है, ना ही इस गांव के लिए कोई रास्ता बना रहा है। प्रशासन किस बात का इंतजार कर रहा है, ये एक सवाल उठता है। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव वनिता काळे आहे, मी चिखलापारला राहते आणि माझी समस्या आहे म्हणजे लहान मुलं असले तर दवाखान्यात न्यायचं कसं, म्हणजे नदीला पाणी राहते आणि नदीला पाणी असून जाता नाही येत। मागे मी 2 दिवस पूर पाहिली
तर माझ्या मुलाची तब्येत बरोबर नव्हती. मी दवाखान्यात नेली. माझ्या घरवाल्यानं नेऊन दिलं. तिथपर्यंत आली वापस. इतक्या पाण्यातून गेली. मी नदीत तिथं त्यांना रोडला आहे ना ते गड्डे पडले. मी त्या रोडवर पडली पोराला घेऊन. तरी पण सुद्धा मी पोराला खाली नाही पडू दिली. मी आपल्या अंगावर घेतली. पूर्ण वली झाली. धो पाण्यामध्ये मी रोडनं आली. आणि माझा मुलगा म्हणे मी मम्मी कधी नाही येणार. मी दवाखान्यात किंवा चिमूरला मी कधी येणार नाही. मी विसरणार, पूर्ण विसरणार. मी कधी चिमूरला येणार नाही असं म्हणून माझा मुलगा म्हणत होता. इतका हाल आहे आमच्या गावला की खूप, म्हणजे इकडेच्या तिकडे जाता नाही येत. इतके म्हणजे लहान मुलांना कुठं. माझी मुलगी 1-2 महिन्याची होती. तिला दवाखान्यात न्यायची समस्या नव्हती. तर नंतर 2 महिन्यानंतर इथं 5 वाजून गेले. पोरीची तब्येत बिघडली. दवाखान्यात न्यायची हे नव्हती. तर घरचा मालक म्हणे थांब आता थोडासा दिवस उजळू दे. माझ्या पोरीला नेली नेरीला. माझ्या पोरीला दवाखान्यात नेताच माझी पोरगी हलावली. इतकी गंभीर चिखलापारची वस्ती आहे की एक डॉक्टर सुद्धा येऊ शकत नाही. आणि येथे एक डॉक्टर तर दवाखाना सुद्धा होऊ शकत नाही. तो स्थिति ये है यहाँ की कि इनकी छोटी बच्ची जिसकी जान जा चुकी है। वजह सिर्फ ये है कि अगर शायद इस एरिया में एक अच्छा रास्ता होता तो आज वो बच्ची इसी जगह हंसती खेलती थी, लेकिन प्रशासन फिर भी इस बात को अनदेखा कर रहा है। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। माझं नाव निराशा रायभान जोडापे, मुक्काम चिखलापार, पोस्ट सावरगाव, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मी याची रहिवासी आहे। या गावला मशानभूमी नाही आहे, मशानभूमीचा रस्ता सुद्धा नाही आहे। एक म्हातारी आमच्या गावला मरण पावली, ती नाही का अर्धी पेटली ना अर्धी म्हणजे अशीच ती नदीला सोडून दिली आम्ही तिला। एवढी गंभीर परिस्थिती आहे, नदीला म्हणजे मशानभूमी नाही आहे, मशानभूमीला जायला रस्ताही नाही आहे आणि जाळालाही रस्ता नाही आहे, म्हणजे जाळालाही मशानभूमी भी सुद्धा नाही आहे या गावला। एवढी गंभीर परिस्थिति या चिखलापारची होऊन है। जैसे कि इन्होंने एक बात कही है कि इस गांव में शमशान भूमि नहीं है, मतलब शमशान भूमि तो है लेकिन नदी के उस पार है वो शमशान भूमि, और जाने के लिए रास्ता नहीं है। जब कभी भी नदी का पानी बढ़ जाता है तो शमशान भूमि में लोग ले नहीं जा सकते, और स्थिति कुछ ऐसी है कि गांव को लगकर ही नदी है तो गांव के आसपास भी किसी की बॉडी को जलाया नहीं जा सकता। पिछले वक्त कुछ ऐसा ही हादसा हुआ कि कोई एक बूढ़ी माई जो गुजर गई थी, उसे जब जलाया गया तो उसकी बॉडी पूरी तरह नहीं जल पाई, तो आधी जली हुई बॉडी इनको नदी में बहा देनी पड़ी। वजह ये थी कि शमशान भूमि जहाँ थी वहाँ तक वो लोग पहुँच नहीं सकते थे, और जहाँ पे उसे जलाया गया वहाँ पे पानी ज़्यादा होने की वजह से बॉडी पूरी तरह नहीं जल सकी। ये स्थिति यहाँ की है। प्रशासन इस बात का कब खुलासा करेगा, कब इस एरिया के लिए रास्ते बनेंगे, कब यहाँ के लोगों की मुश्किलें पूरी तरह दूर होगी, ये हमें देखना है। आइए और भी लोगों से बातचीत करते हैं। अंगणवाडीमध्ये पाणी शिरते, पूर्ण रजिस्टर रेकॉर्ड पूर्ण वाहून जाते, आणि मग अधिकारी आले का विचारते इथलं का झालं। आवाज आप। माझे नाव सौ छबुताई सुरेश कापसे, राहणार चिखलापार, पोस्ट सावरगाव, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मी चिखलापारची अंगणवाडी सेविका आहे। 25 जून 2013ला खूप पाऊस आला। पावसामध्ये मी अंगणवाडीमध्ये असताना खूप म्हणजे 3-4 फूट पाणी अंगणवाडीमध्ये शिरलं होतं। आता सामान ठेवायचं कुठं म्हणून मी एका मुलाचा आधार घेतला आणि ते पूर्ण सामान मी माझ्या तर्फे सज्जावर ठेवलं अंगणवाडीमध्ये, आणि बाहेर निघाली तर अंगणवाडीच्या भोवताल पाणी झालं। आता जायचं कुठून, बाहेर जायला रस्ता नव्हता, म्हणून नवीन शिवधुरा काढला आहे। त्या नवीन शिवधुऱ्यानं मी बाहेर निघाली। तिथं एक खड्डा पडला आहे, तिथं भोंग्या बसवतो म्हणून सांगत होते, पण भोंग्या बसवलं नाही। त्या रस्त्याचं काम अधुरं आहे, आणि त्या पाण्यामधून मी जात असताना माझा पाय घसरला आणि मी त्या बोडीमध्ये वाहत गेली। कंबरभर पाणी त्या बोडीमध्ये झालं। मी एक पड्याराची दशी माझ्या हाताला सापडली, ते दशी धरून बाहेर निघाली। मला असं लवर माझा अंग कापत होतं, मला जावं कसं यावं कसं असं काही सुचत नव्हतं। तरी पण मी तिथून निघाली आणि आपला कसा जीव वाचवत बाहेर निघाली। या गावची अशी कंडिशन आहे, आणि या गावामध्ये डिलिव्हरीची बाई असली तरी त्या बाईला वेळेवर कुठं नेता येत नाही, ना इकडून रस्ता ना तिकडून रस्ता। डिलिव्हरीची बाई सुद्धा या गावातून जाऊ शकत नाही। कोणी बिमार असलं तर त्याला नेता येत नाही। एक बाई बिमार असताना तिला दवाखान्यात न्यायचं तर कसं न्यायचं म्हणून ते बाई सुद्धा इथं मरण पावली। अशी या गावची कंडिशन आहे। अंगणवाडीमध्ये पाणी शिरते, पूर्ण रजिस्टर रेकॉर्ड पूर्ण वाहून जाते, आणि मग अधिकारी आले का विचारते इथलं का झालं। आम्ही रात्री पाऊस आला, आम्ही का करणार आहे, रात्री पावसामुळे पूर्ण रेकॉर्ड वाहून जाते। तो जब कभी भी बारिश
बारिश होती है तो बारिश में बहुत बुरी तरह नुकसान इस गांव का होता है। इनके कहने के हिसाब से इस वक्त जो 25 जून को जो बारिश आई थी, उस बारिश के बहाव में वो खुद भी बह गई थी। इनके हाथ में किसी एक पेड़ की टहनी आ गई और उसको पकड़ के ये इन्होंने अपनी जान बचा ली। लेकिन ऐसी ही स्थिति रही तो इस गांव के लोग बहुत ज़्यादा दिन नहीं रह सकते। प्रशासन ने इस बात पे ध्यान देना चाहिए, इस गांव के लिए आने जाने का एक अच्छा रास्ता बनाना चाहिए, ताकि यहाँ के लोग जब कभी भी बारिश आती है तो अपनी जान बचा सके। ये स्थिति यहाँ की है। माझं नाव वनमाला राजेंद्र वाघमारे, मुक्काम चिखलापार, पोस्ट सावरगाव, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। आमच्या गावची शाळा जिल्हा प्राथमिक शाळा चिखलापार। आमचे वाघसर आहे, वाघसर म्हणत होते की ड्रेसवर तुमच्या मुलांचा फोटो पाहिजे, तर मी नाही का माझ्या मुलाला घेऊन चिमूरला जात होती ड्रेसवर फोटो काढायसाठी। तर माझ्या मुलाच्या आम्ही नदीच्या वर निघालो होतो, तर माझ्या मुलाला म्हणले की बापू म्हणली पाय धुवून टाक, तर माझा मुलगा गड्ड्यामध्येच गेला होता। माझा मुलगा गेला गड्ड्यामध्ये, तर मी लावली तर एक आमच्या गावचे मामाजी होते, ते सावरगाववरून आले, त्यांनी माझा हात पकडला, तर आम्ही बचलो। तो इनका बच्चा और ये खुद भी बहने वाली थी, लेकिन शुक्र था कि किसी ने उन्हें पकड़ लिया, उस वजह से वो बच सकी। नहीं तो वो खुद भी उस बहाव में बह सकती थी और बह गई थी। ये स्थिति है। माझं नाव जनाबाई रामाजी कापसे आहे। या गावात मी आली तर 55 वर्षाची वय झाली माझी या गावात। तर मी या गावामध्ये सगळे लोकांच्या मागं धावू त्रासून गेलो का सरपंचाच्या मागं धावायचं, मेंबरच्या मागं धावायचं, याच्या बाबूच्या मागं धावायचं का आमच्या गावले अशी व्यवस्था नाही आहे का एखादी म्हातारी जर मरून गेली तरी तिला पेटवाची जागा नाही आहे, कोण्या दवाखान्यात न्यायचं काम पडलं तर दहाची जागा नाही आहे, पाणी प्यायचं काही ह्या नाही आहे। तर आमचा एक काळ निघून गेला, बरं आता जर आमचे बाल बच्चे आहेत हे तरी सुख्यानं खावं सुखान राहाव म्हणून सर आमची विनंती आहे। तर आम्ही एवढी विनंती करतो त्याच्या मागं धावतो, हो मतदानवाले येतात हे तुमचे आम्ही करून देतो काम, तो दुसरा मतदार येते तो म्हणते मी करून देतो, काँग्रेसचे येते ते करून देतो, पण ते एकही येत नाही, सर्व फुकट जाते। तर आम्हाला म्हणतात का आम्ही करून देतो, म्हणजे आम्हाला समज देते काही का हे मेले पाहिजे म्हणतात का म्हणतात का आम्हाला, तर त्याचे ते असं आहे। तर आता तुम्ही तरी आले बाबा आम्हाला व्यवस्थित करून द्या म्हणजे झालं। हर शो के अंतिम पड़ाव में हम वहाँ के जिम्मेदार ऑफिसर को बुलाते हैं, और जैसे कि हमने यहाँ के जिम्मेदार ऑफिसर, यहाँ की सरपंच, साथ ही साथ पंचायत समिति की सदस्य और यहाँ के जो तलाठी थे, हमने तीनों को कॉल किया था। तीनों में से 2 लोग तो यहाँ पे आ गए, सरपंच भी आ गई और साथ ही साथ पंचायत समिति की जो सदस्य थी वो भी यहाँ पे आ गए। लेकिन सरपंच ने हमसे ये वादा किया कि हाँ मैं आ रहा हूँ, वो अभी तक नहीं पहुँचे, जबकि इस एरिया का रास्ता बनाना उन्हीं के हाथ में है। उनसे ये पूछा गया था इस रास्ते के बारे में, जब हमने पूछा तो उन्होंने ये बात कह के टाल दी कि अभी तक उनके पास उनके डॉक्यूमेंट्स नहीं आए, अभी तक उनके पास किसी तरह का कोई ऑर्डर नहीं आया। अगर वाकई में उनके पास वो ऑर्डर नहीं आया तो उन्होंने यहाँ पे आके वो स्टेटमेंट देना चाहिए। आइए यहाँ पे सरपंच और साथ ही साथ पंचायत समिति की सदस्य है वो यहाँ पे आ चुके हैं, उनसे इन सवालों के जवाब पूछते हैं कि इस एरिया के लिए उन्होंने क्या प्लान किया है, साथ ही साथ इस एरिया के रास्ते कब तक बनेंगे, और जो लोगों का ऑब्जेक्शन है कि रास्ते के लिए कहीं तो भी यहाँ का जो तलाठी है वो टालम टाल कर रहा है, उसके बारे में इनका क्या कहना है, इनसे बातचीत करके जानते हैं। तो आवाज़ इंडिया के इस शो में मैं आप दोनों का स्वागत करता हूं। आप यहाँ की सरपंच है और आप इस एरिया की पंचायत समिति की सदस्य है। यहाँ पे जो सबसे बड़ा इशू है कि इस गांव को दोनों तरफ से नदियों ने घेर लिया है, साथ ही साथ इस गांव में आने जाने के लिए रास्ता नहीं है, तो ये रास्ते का प्रॉब्लम कब तक सॉल्व होगा, ये हमारे कळमगाव ग्रामपंचायतचे सरपंच बोलत आहे। मी या गावासाठी इतकी कोशिश केली आजपर्यंत सर, इतक्या गावांमधून मी ह्या गावचे पत्र वगैरे ठराव घेऊन पाठवले, आमदार खासदारापर्यंत पोहोचलो ठराव घेऊन, तरी पण मला ह्या गावाचा विकास करायसाठी कोणत्याही याच्यातून फंडातून कोणत्याही निधीतून मला यांनी सहकार्य केलं नाही आणि मला ह्या गावाचा विकास करायसाठी कोणत्याही मदतीमध्ये मिळाल्या नाही। आणि मी ह्या गावासाठी इथे फुलाच्या बंधाऱ्याचा टाकला ठराव, तरी पण नाही मिळाला मला, त्याचं उत्तर काहीच त्यांनी पाठवलाच नाही। आणि ह्या गावासाठी एक पांधन रस्ते सुद्धा तयार होते नव्हते, त्यावेळेस मी पण पांधन रस्त्याचे ठराव मीटिंग घेऊन ठरावात काम करायला सुरुवात केली, तरी पण इथे तलाठी वगैरे कोणी मला मिळाले नाही। मला ह्या गावाचा सहकार्य त्यांनी लोकांचा सहकार्य मिळाला, बाकी वरच्या अधिकाऱ्याचा मला सहकार्य मिळाला नहीं। ये था सरपंच का स्टेटमेंट। मैम मैं आपसे जानना चाहूँगा एक बात कि जैसे कि यहाँ पे लोगों ने कहा है कि यहाँ पे एक वाटर प्यूरिफायर लगा है,
पहले तो वो वाटर प्यूरीफायर किसी और टेंडर के अंडर में था, लेकिन अभी वो पंचायत समिति के अंडर में गया है। और जब से वो पंचायत समिति के अंडर में गया है तब से वो प्यूरीफायर पूरी तरह बंद है। ना तो यहाँ के लोगों को पीने का पानी ढंग से मिल रहा है, साथ ही साथ बारिश का पानी भी बढ़ने की वजह से पानी की बहुत बड़ी समस्या यहाँ पे हो रही है। इस बारे में आप एक पंचायत समिति की सदस्य होने के नाते आप क्या सोच रही है और आप क्या प्लान कर रही है? मी ह्या पाण्याबद्दल तर मला माहीत नव्हतं, आज आता इथे या गावामध्ये आले म्हणून माहीत झालं। मी या क्षेत्रामधून निवडून आलेली आहे, पंचायत समिती सदस्य ललिता शेवक चौधरी। मी पाणी पुरवठ्यामध्ये जाईन आणि पाठपुरावा तर नक्की करेन ह्या पाण्यासाठी, कारण या गावात खूप समस्या आहेत। ना रस्ते आहेत कुठून जायसाठी, आता पांदन रस्त्याचे जो आहे तो मला माहीत नव्हतं, ते उपसरपंच साहेबांनी सांगितलं। ह्या रस्त्यासाठी तर आम्ही पाठपुरावा करूच, पण जे बंदर आहे कोल्हापुरी ते दोनदा येऊन गेले उपसरपंच माझ्याकडे का मॅडम आम्हाला रस्त्याची आवश्यकता आहे। हो नक्की तुम्ही ठराव आणून द्या ग्रामपंचायतमधून, मी नक्की तुम्हाला पाठपुरावा करीन, नक्कीच या गावासाठी नक्की पाठपुरावा करीन। कारण हे आता आली तर मी खूप समस्या आता जाणून घेतली आहे का खूपच या गावामध्ये अडचण आहे, ना रस्ते आहेत, ना दवाखान्याची सोय आहे, ना छोटे दुकान आहेत, ना काही आहेत। खूप समस्या या गावामध्ये आहेत, नक्की या गावासाठी मी पाठपुरावा करीन। मी वैशाली एसांबरे बोलत आहे, पंचायत समिती सदस्य मासळ बुजमधून निवडून आलेली आहे। आणि इच्छा ज्या पंचायत समिती सदस्य आहेत ललिता चौधरी यांच्यासोबत मी सर्वेला आली असता चिखलापार या गावामध्ये, तर हे क्षेत्र जरी माझ्याकडे येत नसलेलं आहे तरी पण मी जेव्हा इथे सर्वे केलेलं तर या सर्वेमध्ये मला असं लक्षात आलं की हा जो गाव आहे हा चारही बाजूनी पूर्ण पाण्याने वेढलेला आहे। आणि जेव्हा पांदन रस्ता आम्ही बघितला, त्या पांदन रस्त्यामध्ये बरेच शेतकरी लोक काही शेती आहे त्यांच्या जवळपास, तर त्या शेतकऱ्या लोकांना असं वाटतं आहे की ती पांदन रस्त्यामधली जागा माझ्याकडे आलेली आहे, इकडच्या शेतकऱ्याला वाटते की ती जागा माझ्याकडे आलेली आहे। तर याची जी चौकशी करण्यात याची चौकशी पटवाऱ्याने लवकरात लवकर करायला पाहिजे होती। तर अजूनपर्यंत 3 वर्ष झाले आहे, असं लक्षात आलं की 3 वर्षापर्यंत पटवारी इथं आलेले नाही आहेत। आणि ती जी चौकशी आहे ती चौकशी आम्ही लवकरात लवकर इथून जाऊन तहसीलदाराकडे बघू की नेमकं काय झालेलं आहे, त्या रस्त्याचं चौकशी का होत नाही आहे, तिथे पांदन रस्ता का होत नाही आहे। जरी हे क्षेत्र माझ्याकडे नसलेलं तरी मला असं वाटतं की इथचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास व्हावं आणि माझी जरी या क्षेत्रासाठी काही मदत लागली तर मी तो नक्कीच पाठपुरावा करेन। आणि इथे जो बंधाऱ्याची खरंच आवश्यक गरज आहे, बंधारा इथे एक जर झाला तर त्या मुलांसाठी जाण्या येण्याची सोय चांगल्या प्रकारे होऊ शकते। आणि इथे जे असं लक्षात आलं आहे की जे लोक मरण पावतात तर त्यांना जाळण्यासाठी पण एक शेड नहीं है, तर ते शेड वगैरे बनवून देण्याच्या याच्यामध्ये आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू। तो हमने यहाँ के लोगों से जाना यहाँ के इश्यूज़ के बारे में। काफ़ी सारी समस्या है, सबसे गहन और सबसे बड़ी समस्या रोड। अगर कहीं तो भी रोड की समस्या इस गांव से सॉल्व होती है तो बाकी सारे इश्यूज़ धीरे धीरे खत्म हो सकते हैं। देखना है कि रोड कब तक बनता है। यहाँ के जो सरपंच थे, सरपंच भी कोशिश कर रहे हैं कि यहाँ पे रोड बने, साथ ही साथ ग्राम पंचायत समिति सदस्य जो है वो भी चाहते हैं कि इस एरिया में रोड बने। साथ ही साथ लोगों का कहना ही है, सरपंच का खुद का कहना है कि पिछले 3 सालों में उन्होंने इस एरिया में तलाटी को बिल्कुल भी नहीं देखा है। दोस्तों वक्त हो चुका है यहाँ पे रुकने का, लेकिन रुकते हैं इस वादे के साथ कि कल हम लोग फिर मिलेंगे नए लोगों के बीच, नई समस्याओं के साथ, जानेंगे उनकी समस्याओं के बारे में उन्हीं की जुबान से और बुलंद करेंगे उनकी आवाज़ इस प्रोग्राम के जरिए जिसका नाम है आवाज़ आपकी। तो तब तक देखते रहिए आवाज़ इंडिया। आवाज़